शिक्षणासोबत सामाजिक उत्तरदायित्व जपत अरिना ॲनिमेशन FC रोड सेंटरने 30व्या वर्धापन वर्षानिमित्त एक प्रेरणादायी उपक्रम राबवला। संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यातून मार्गक्रमण करणाऱ्या सुमारे 30,000 वारकरी भाविकांना पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले। 30 वर्षांचा प्रवास, 30,000 वारकऱ्यांची सेवा या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला वारकरी, नागरिक आणि स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। दिवसभर सुरू असलेल्या या सेवा उपक्रमामुळे वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। यावेळी अरिना ॲनिमेशन FC रोड सेंटरचे संचालक निखिल हल्ली म्हणाले की गेली 30 वर्ष आम्ही हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण देत त्यांचे भविष्य घडवत आहोत। या प्रवासातील आनंद समाजासोबत वाटण्यासाठी आणि वारकरी संप्रदायाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सेवा उपक्रम आयोजित करण्यात आला। शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणे ही आमची जबाबदारी असून भविष्यातही अशा उपक्रमांना सातत्याने प्राधान्य दिले जाईल। या उपक्रमात अरिना ॲनिमेशन FC रोड सेंटरचे शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून सक्रिय सहभाग घेत वारकऱ्यांची मनापासून सेवा केली। शिस्तबद्ध नियोजनामुळे वाटप सुरळीत पार पडले। गेल्या 3 दशकांपासून ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, ग्राफिक डिझाईन, डिजिटल मीडिया क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ तयार करणारे अरिना ॲनिमेशन FC रोड सेंटर हे केवळ गुणवत्तापूर्ण शिक्षणापुरते मर्यादित न राहता विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाजाप्रती आपली बांधिलकी सातत्याने जपत आहे। 30व्या वर्धापन वर्षानिमित्त राबवण्यात आलेला हा वारकरी सेवा उपक्रम त्याच सामाजिक दायित्वाचा प्रेरणादायी नमुना ठरला। नमस्कार, जय हरी विठ्ठल। मी डायरेक्टर निखिल हल्ली गेले 15 वर्ष झाले या संस्थेचा डायरेक्टर आहे। माझे विद्यार्थी आणि आपले सर्व अरिना FC रोडचे स्टाफ आज आम्ही या सोहळ्यामध्ये सामील झालेलो आहे। गेले 30 वर्ष झालं तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दरवर्षी RFC रोडला येते। आपले सगळे स्टुडंट्स आणि स्टाफ आज आपण इथे वाटप करतोय बिस्किट आणि पाण्याचं। या वर्षी स्पेशल आहे आज, कारण आपण 30 वर्ष हे साजरा करतोय अरिना FC रोड। गेले 30 वर्ष झालं आज ॲज अ ब्रँड म्हणून एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये आहे। तर यावर्षी आपण 30,000 बिस्किट आणि 30,000 पाण्याचे बॉटल आपल्या सर्व स्टुडंट सोबत आणि आपल्या स्टाफ सोबत या वर्षी उत्साहाने वाटप करतोय। हा सोहळा दरवर्षी आम्ही थाटामाटात साजरा करतोय। आपल्या इथे स्टुडंट्स डिग्री आणि डिप्लोमा, ग्राफिक, ॲनिमेशन, VFX या कोर्ससाठी इनरोल होतात। अरिना ॲनिमेशन FC रोड फर्ग्युसन कॉलेजच्या समोर आहे। धन्यवाद। अरिना ॲनिमेशन FC रोडचा विद्यार्थी आहे। गेल्या वर्षीपासून संत ज्ञानेश्वर महाराजांची इथे पालखी येते, संत तुकाराम महाराजांची पालखी येते। लाखो भाविक वारकरी इथे या पालखी सोहळ्यात सहभागी होतात। तर आम्ही त्यानिमित्त विविध उपक्रम राबवत असतो। त्यांच्यासाठी पाणी बॉटल, बिस्किट, चहा, नाश्ता इतर सर्व आम्ही आमच्या इन्स्टिट्यूटद्वारे आम्ही उपक्रम लावत असतो आणि या सोहळ्यामध्ये आम्ही सहभागी होतो आणि खूप एन्जॉय करतो। हाय, माझं नाव आशिष यादव, मी अरिना ॲनिमेशन मध्ये आहे। दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण आपली दिंडी इथून आलेली आहे आणि 30 वर्ष झालं आपण बिस्किट पुडे आणि पाणी बॉटल वाटत आहेत। नमस्कार, मी नेहा, अरिना ॲनिमेशन FC रोड मध्ये मी एम्प्लॉई आहे। गेले प्रत्येक वर्ष आम्ही हा उपक्रम राबवतो आहे की जे पालखीचे जे वारकरी आहेत त्यांच्यासाठी आम्ही यावर्षी 30,000 पाणी बॉटल्स आणि 30,000 बिस्किटचे पुढे आम्ही वारकऱ्यांसाठी अवेलेबल इथे करून ठेवलेले आहे। आमचा इथे अरिना ॲनिमेशन FC रोडचा सेंटर आहे जिथे आम्ही स्टुडंट्सला ग्राफिक्स, ऑडिओ व्हिडिओ एडिटिंग, 2D, 3D, VFX, गेमिंगचे कोर्सेस प्रोव्हाइड करतो। हा उपक्रम राबवण्यापाठी मागचा एकच उद्देश आहे की देवाच्या आशीर्वादाने आमच्या सेंटर मध्ये अजून भरभराट व्हावी आणि आम्ही हा दरवर्षी म्हणजे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी करतो आणि दरवर्षी चालू ठेवणार आहे हा उपक्रम। थँक्यू। हॅलो, नमस्कार, मी पूजा, मी अरिना ॲनिमेशन्स मध्ये एम्प्लॉय म्हणून आहे। दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा निखिल सरांनी हा पुण्याचा वाटा घेतलेला आहे। दरवर्षीप्रमाणे ते जसं पाणी बॉटल आणि बिस्किटचे पुढे वाटत होते तसंच त्यांनी या वर्षी त्यांचा उपक्रम राबवलेला आहे। थँक्यू।